बीड मध्ये अजून एक कम्युनिस्ट व्हिडिओ समोर आले आहे. माणूस कोणी बघू नका, पण ही जी काय महाराष्ट्रामध्ये तरुणांना सवय लागते मारायचा, त्याचा व्हिडिओ काढायचा आणि मग तो व्हिडिओ व्हायरल करायचा, याच्यातनं काय मिळतं मला कळत नाही. कुठली नवीन संस्कृती जन्माला येते आणि मग तो माणूस कोणाचाही असो त्याला धडा शिकवा. अजूनही मी कवंतला सांगतो, महादेव मुंडेची बायको उपोषणाला बसली आहे. महादेव मुंडेला मारणारे आरोपी कुठे आहेत? हे बीडमध्ये का होतं? कारण का यंत्रणाच ढासळली आहे. हाकला ना सगळ्यांना बाहेर तिथनं. बीड मधल्या पोलीस अधिकारी जे वर्षानुवर्ष तिथेच आहेत त्यांना हाकला, बरोबर सगळं येईल. आणि हा जो कालचा व्हिडिओ आहे, खास करून असे तो पैसे फेकतो त्या ह्याच्यावर, मला माहित नाही त्याचं नाव, मला काय घेणं देणं नाही. काय माज आहे हो, काय माज आहे एवढा माजोरडा. म्हणजे तो काय त्याला दाखवायचं काय होतं? हे बीड मध्ये काय म्हणजे एक वेगळीच संस्कृती जन्माला आली आहे. पण हा रोग महाराष्ट्राला लागेल याची मला भीती वाटते. सतीश भोसले सुरेश दास यांचा कार्यकर्ता कोणाचाही असो, हयगय करू नये, पोलिसांनी दयामाया दाखवू नये. समोरचा माणूस काय आपला बाप नाही काय? आपला भाऊ नाही तो? अख्खे दात पाडून टाकले यार. कुठली पद्धत?